तीन शतकाहून अधिक काळ तळपणाऱ्या शास्त्र भास्कराला शौर्याच्या, स्वाभिमानाच्या, कर्तृत्वाच्या आणि क्रांतीच्या अमोघ स्तोत्राला कोटी कोटी वंदन करून माझ्या भाषणास सुरुवात करते. नमस्कार, माझे नाव वैधी विजय माने. इयत्ता 9वी तुकडी. आज 19 फेब्रुवारी शिवाजी महाराज यांची जयंती. त्या निमित्ताने मी बोलणार आहे. सह्याद्रीच्या छाताड्यातून नाथ भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताड्यातून नाथ भवानी गाजे. काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग रोखतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग रोखतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो जानो होतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. ताजमहाल जर प्रेमाची निशाणी असेल, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी असेल तर हा शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. हा शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. 12 महिने, 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि एकच छत्रपती शिवाजी महाराज. परमुलखात राहून स्वराज्याचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर एका सूर्याचा जन्म झाला. 6 जून 1674 रोजी त्या सूर्याचा राज्याभिषेक झाला. कलम नव्हता, कागद नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हता, कागद नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा. चीनच्या भिंतीला आपण जगातील आश्चर्य मानतो, पण 50 वर्षात महाराजांनी जे काही किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी 40,000 किलोमीटर आहे. जगातील आश्चर्य काय झाले? ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते, पण माझ्या मते खरे संशोधन छत्रपती शिवाजी महाराज या नावावर केले पाहिजे. का ते नाव घेतात अंगातलं रक्त सळसळतं, अंगावर शहारे येतात आणि शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कुणी जर विचारलं मराठी या शब्दाचा अर्थ काय, तर कॉलर वर करून सांगा, मरेपर्यंत राजांच्या सेवेत राहणारे ते म्हणजे मराठी. अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना शत्रू पण काही कमी नव्हते. त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू आशिया खंडातील औरंगजेब होता. कारण औरंगजेबाला पूर्ण हिंदुस्थानाचा आलमगीर बनायचा होता. आलमगीर म्हणजे आलमगीर, सारे विश्व त्याच्या गिरफ्तमध्ये, सारे विश्व त्याच्या कैदेमध्ये हवे होते त्याला. परंतु या औरंगजेबाला एका जमीनदाराच्या मुलाला भेटावंसं का वाटलं, तर हिंदुस्थानात काही शत्रू कमी नव्हते. त्याचा सगळ्यात मोठा शत्रू होता पार्शियन बादशाह, ज्याने कंदहारसारखं मातब्बर ठाणं जिंकून मोगलांचं नाक दाबून ठेवलं होतं. त्याला उझबेकी टोळ्यांपासून धोका होता, त्याला अफगाणी लुटाऱ्यांपासून धोका होता. तरी सुद्धा लांब कुठेतरी दख्खने एका जमीनदाराच्या मुलाने 30-40 किल्ले जिंकून स्वतःच्या राष्ट्र निर्मितीचा निर्णय घेतला होता. आणि या छोट्याशा बंडाने औरंगजेब अस्वस्थ का झाला असावा? कारण माझ्या मते हे शिवाजी महाराजांचं बंड नसून स्वतंत्र राष्ट्र निर्मितीची नांदी ठरू शकते हे सगळ्यात अगोदर औरंगजेबला कळालं असावं. परंतु अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या सूर्याची ज्योत 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर मालवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी छेडलेली जंग ही आशिया खंडातील एका सामर्थ्यवान सुलतानाशी होती. तो सुलतान क्रूर होता, कपटी होता, धूर्त होता आणि त्यासोबतच भयंकर महत्वाकांक्षीचा होता. लोभी होता पण फकीराप्रमाणे राहायचा. धर्मवेडा किंवा धर्मांतर नव्हता, पण धार्मिक वर्तन करून लोकांना भावनिक करण्याचे अद्भुत कसब त्याकडे होते. त्याच्या या सर्व गुणांचा वापर करून तो मुघल तख्तावर बसला खरा, पण स्वतःला नियती म्हणजे मुकद्दर समजणारा हा सुलतान अखेर स्वतःचे मुकद्दर लिहू शकला नाही. तुम्हाला शिवाजी महाराज समजून घ्यायचे असेल तर त्या अगोदर औरंगजेब समजून घ्यावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सुद्धा तब्बल 26 वर्ष मराठे तळ हातावर शीर घेऊन या क्रूर सुलतानाशी लढले आणि त्या पराक्रमाची याद म्हणजे औरंगजेब. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी जे पराक्रम शौर्य दाखवले हे पाहून मरताना सुद्धा औरंगजेब म्हणाला, जलश्रुति मुझे सिवासे, हजारों ख्वाहिशें ऐसी निकले कि हर ख्वाहिश में दम निकले. बहुत निकले मेरे आसमान पर लेकिन फिर भी कम निकले, लेकिन फिर भी कम निकले. जाता जाता एवढेच म्हणेल, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात शिवरायांना आम्ही पुजले होते, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात शिवरायांना आम्ही पुजले होते. काळेजांचे शौर्याने आणि पराक्रमाने सजले होते, काळेजांचे शौर्याने आणि पराक्रमाने सजले होते. जिजाऊंच्या संस्कारात मन त्यांचे भिजले होते, जिजाऊंच्या संस्कारात मन त्यांचे भिजले होते. स्वराज्याचे बीज अंतरात खोलपणे जे रुजले होते, खोलपणे जे रुजले होते. अफजल शाहिस्ता यांचे बळ गुणी मोजले होते, अफजल शाहिस्ता यांचे बळ गुणी मोजले होते. क्रूर औरंगजेबालाही दख्खनचे पाणी पाजले होते, क्रूर औरंगजेबालाही दख्खनचे पाणी पाजले होते. दिला आधार दुःखात हुरपळून जे भाजले होते,
दिला आधार दुःखात हुर जे भाजले होते, दिला दणका स्वकीयांना जे वतनदारीने माजले होते. धर्मांधतेच्या आडगळीत अवभेदपणे जे कुचले होते, सिंह पुरुषाने सहिष्णुतेचे अमृत त्यांना पाजले होते, धन्यवाद.